हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल सावी वाईब्स. या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही माझं इनसाईटचं कॉम्बोवालं व्हिडिओ बघितला असेल तर हा अजून एक व्हिडिओ मी घेऊन आली आहे की दाखवायला की मी नायकावरून अजून पण काय काय ऑर्डर केलं. कारण जसं मी सांगितलं, दुबईमध्ये कॉस्मेटिक्स मी घेत नाही आणि तिथे महाग पण असतात. मी मोस्टली जात नाही आणि मला इंडियाचं नायका किंवा purple.com वरती किंवा असे ट्रस्टेड जे ब्रँड्स आहेत कॉस्मेटिक्ससाठी त्याच्यातूनच घेणं मी प्रिफर करते. मी इंडिया म्हणजे दुबईला काय काय नेणार आहे कॉस्मेटिक तर आपण बघूया. फर्स्ट ऑफ ऑल हे आहे डॉक्टर शेडचं सेरमाइड अँड विटामिन सी सनस्क्रीन. कारण दुबईला खूप जास्त ऊन असतं आणि सनस्क्रीन इज मस्ट. इवन इफ ऊन नसेल तरी सनस्क्रीन इज मस्ट. तर हे मी फर्स्ट टाईमच ऑर्डर केलं. पहिले मी हे लावायची लॅक्मेचं सन एक्सपर्ट. हे खूप चांगलं आहे. म्हणजे माझी स्किन फक्त सनस्क्रीन लावून मी ऑफिसला जायची. दिस इज अ व्हेरी गुड ऑप्शन. ह्याचं टेक्स्चर असं लोशनसारखं आहे व्हाईट. तर स्किन थोडी ग्लोई दिसायची ह्याच्याने. पण ह्यावेळेला मी म्हटलं हे मी ऑर्डर केलं आहे माझ्या मम्मीसाठी कारण तिला पण सनस्क्रीन लागतं. ह्यावेळेला मी ऑर्डर केलं आहे हे डॉक्टर शेडचं सनस्क्रीन. तर बघणार आहे कसं होईल, कसं ह्याचा एक्सपिरियन्स आहे तिकडे गेल्यावर. पण खूप व्हायरल आहे आणि हे मी कोणाच्या तरी व्हिडिओमध्ये बघितलेलं, तर तिच्या रेफरन्सनेच मी ऑर्डर केलं आहे. तुम्हाला माहितीच असेल शिवानी मंचेकरचं चॅनल आहे. ती पण मेकअप आणि असे लाईफस्टाईलवाले व्लॉग्स बनवते, व्हिडिओज बनवते. त्यांचे दोघांचे व्हिडिओज मला बघायला आवडतात. दुबईला माझ्यासाठी तेच एक टाईमपास असतं. ते दोघं खूप चांगले कपल आहे. तर तिच्या रेफरन्सनी मी हे सनस्क्रीन आणि हे अजून एक हाऊस ऑफ मेकअपचं टिंट आहे, फेस एनिथिंग लुमिनियस स्किन टिंट. तर हे पण मी आता थोडं आउटिंगला गेलेली रिसॉर्टला तेव्हा एकदा दोनदा ट्राय केलं. पण हे ऑफिस यूजसाठी तिने सांगितलेलं हे खूप चांगलं आहे. तर हा शेड, ह्याचं पण काही शेड आहे का? हां, M10 हा शेड मी ऑर्डर केला आहे. त्याचसोबत मी ऑर्डर केलेलं हेअर सिरम, स्ट्रीक्सचं हेअर सिरम. हे ऑलमोस्ट वर्षभर पुरेल मला, जर नाही पुरलं तर. आणि हे कसं ना, म्हणजे इथे सगळं लिहिलेलं आहे प्रॉपर इंग्लिशमध्ये. जर मी हेच दुबईला ऑर्डर करेल तर ते जेन्युइन असू शकतं, पण हे सगळं अरबीमध्ये लिहिलेलं असतं. पण मला माहीत नाही ते जेन्युइन किती असेल ते, कारण मी कधी घेतलंच नाही आहे. आणि हे अजून एक लॉरियलचं सिरम घेतलं की हे तर वर्षभर पुरेलच, पण इन केस मी नाही आली वर्षभर तिथून तर हे लॉरियलचं सिरम हे पण बेस्ट सिरम आहे. माझं फेवरेट सिरम आहे. मी लास्ट टाईम घेऊन गेलेली दुबईला. ही बॉटल पण मला वर्षभर पुरते आरामात. त्याचसोबत मी ऑर्डर केलेले आहे खूप सारे लिपस्टिक्स माझ्या बजेटमध्ये. इनसाईटचे लिपस्टिक ओशिट 03 हे आहे इनसाईटचं. खोलून दाखवते. हे सगळे मेकअप प्रोडक्ट मी वर्षभर पुरवणार आहे. म्हणून हे असं काही कलर आहे. पिंक, एकदम डार्क पिंक कलर आहे. पार्टीवेअर, ॲक्च्युली पार्टीवेअर लिपस्टिक आहे हे, ऑफिस वेअर नाही आहे. पिंक. इनसाईटचं हे होतं ओशिट 03. नंतर केलं आहे मी स्टे बेसिक 608. हे असं काही कलर आहे. हे ऑफिससाठी मस्त कलर आहे. न्यूड कलर, ब्राऊन न्यूड कलर आहे. आणि हे सारे लिपस्टिक्स आहेत 300-400च्याच रेंजमध्ये. तुम्हाला आता माहितीच असेलच. अजून एक लिपस्टिक ऑर्डर केली मी इनसाईटचीच. असं आहे हे इनसाईट पिंक शिफॉन 02. ही अशी आहे. ही पण ऑफिशियल वेअर आहे, ऑफिसला लावू शकतो. पिंक, लाईट पिंक आहे. नंतर ही केली आहे येस प्लीज इनसाईटचीच. हा कलर आहे असं थोडं पिंकिश पर्पल कलर आहे. चांगला कलर आहे हा पण कुठे बाहेर जाताना वगैरे. हा कलर आहे 16, नंबर 16 येस प्लीज. तर हे इनसाईटचे मी 4 लिपस्टिक ऑर्डर केले आहेत. आणि हे 3 मेबलिनचे लिपस्टिक्स ऑर्डर केले आहेत. मेबलिन सेन्सेशनल लिक्विड मॅट. हा कलर आहे बेस्ट बेब. तर हा कलर असा काही आहे, मी खोलला नाही आहे पण हा कलर असा काही आहे. सेकंड लिपस्टिक आहे टच ऑफ स्पाइस.
टच ऑफ स्पाइस 24. हा थोडा डार्क कलर वाटतोय मला. न्यूड कलर्स आहेत म्हणजे. आणि हा थोडा ब्राउनिश कलर, हा मी खोललेला. तर हा कलर असा काही आहे, ब्राऊन कलर थोडासा. हा कलर आहे मेड इट इझी. खोललाय तर ह्याचा नंबर मला नाही आहे ह्याच्यामध्ये, पण मी लिंक टाकून देईन. मी ऑर्डर केलेला आहे नोवाचे सॅनिटरी नॅपकिन्स, कारण हे खूप बरे पडतात. असं तर मी सजेस्ट करेन सगळ्या मुलींना की कोणतं पण सॅनिटरी नॅपकिन वापरण्यापेक्षा हे वापरा. हे खूप चांगलं आहे, म्हणजे रॅशेस आणि इरिटेशनपासून फ्री होतं. आणि मी असं तर मेन्स्ट्रुअल कप यूज करायला पण सजेस्ट करेल, जे लोक कम्फर्टेबल असाल. पण नसेल तर दिस इज द बेस्ट ऑप्शन नोवा. अजून एक पार्सल आलेलं आहे नायकाचं, त्यात बघूया मी काय काय ऑर्डर केलं आहे. तर हे मी फर्स्ट टाईमच असं काहीतरी ऑर्डर केलं आहे. परफ्यूम नम्याचं, नम्या नॅचरल स्किन परफ्यूम. जर इंटिमेट एरियाजमध्ये ओडोर असेल किंवा इरिटेशन असेल तर मी म्हटलं असं काही ट्राय करूया आपण. लेट मी अनबॉक्स. असंच लय सुगंध येतं. तर ह्याच्यामध्ये असे 3 बॉटल्स आलेत आणि ॲप्लिकेटर पण आलं आहे, ॲप्लिकेशनवालं. कोको अँड सँडलवूड. छान आहे, ॲप्लिकेशन केल्यावरती समजेल. सेकंड आहे आनंद. परफ्यूम्स मिळतात आजकाल वॅसलिनसारखं, जेल परफ्यूम्स, चांगलं असतं. आणि लास्ट आहे फसली गुलाब. रोझी स्मेल. हे पण मी ट्राय करणार आणि रिव्ह्यू देणार कसं असेल. दुसरं मी ऑर्डर केलेलं आहे फिट मी फाउंडेशन. ते इनसाईडचं फाउंडेशन तर आहे, पण मी फिट मीचं पण ट्राय करेल. ओके, हे खूप एक्साइटिंग आहे. हे काहीतरी मी नवीन बघितलं आहे नायकावर. नायका लॉली लिप्स. आता मी काहीच मेकअप नाही केलं आहे, फक्त फेस वॉश करून मी असंच बसली आहे. लेट मी ट्राय दिस. ओके, हे असं काही आहे लॉली लिप्स. किती क्यूट आहे पॅकेजिंग. ते बार्बीवालं लुक दिलं आहे. मे बी याचा कलर चेंज होतो. आणि हा जो शेड मी ऑर्डर केला आहे तो आहे चेरी कँडी. अशी काही लिपस्टिक आहे. नाही, एकदम असं वॉटरी इफेक्ट आहे. नॅचरल लिपसाठी, ग्लॉस घ्यायसाठी. ॲक्च्युअली MRP आहे 599, पण मला काहीतरी डिस्काउंटमध्ये मी 500ला ऑर्डर केलं आहे. हे नायकाचं काहीतरी वेगळं दिसलं म्हणून मी ऑर्डर केलं. लॉली लिप्स नायका. डॉट अँड कीचं पण लिप बाम. अजून एक लिपस्टिक ऑर्डर केली आहे, कारण ही मे बी मम्मीला आणि माझी सिस्टर इन लॉ आहे तिच्यासाठी. ही आहे टच ऑफ स्पाइस, परत तेच, कारण तिला हवी होती. आणि ही लिपस्टिक पिंक कपकेक म्हणून आहे. ही लिपस्टिक ही मम्मीसाठी ऑर्डर केली आहे. पिंक कपकेक. असं काही कलर आहे, छान कलर आहे. वाव, नाईस. लिप चांगले दिसत आहेत, नॅचरल. मी तुम्हाला बोललेली मॉइश्चरायझिंग क्रीम, हे मी ऑर्डर केलं आहे सेटाफिलचं मॉइश्चरायझिंग क्रीम. सेटाफिलचे प्रोडक्ट्स पण खूप चांगले असतात, पण मी कधी ऑर्डर नाही केलं, मी कधी यूजच नाही केलं. पण माझी स्किन खूप चांगली आहे असं सगळे बोलतात. टचवूड. तर त्यासाठी स्किन चांगली ठेवायसाठी मॉइश्चरायझिंग क्रीम. आणि आता दुबईला गेल्यावरती थंडी असेल तर मॉइश्चरायझिंग इज मस्ट. तर ओके. आणि हे मी ऑर्डर केलं आहे सेटाफिल जेंटल एक्सफोलिएटिंग एसे क्लेन्झर फॉर सेन्सिटिव्ह स्किन.
म्हणजे फेस वॉशसारखं. तर हे एक ऑर्डर केलं आहे. मला वाटतं हे पण वर्षभर पुरणार आहे मला, कारण मी एकटीच वापरते. त्याचसोबत मी अजून हे 3 मास्क ऑर्डर केलेत, फेस मास्क. हे आहे नायकाचंच, नायका नॅचरल पर्ल अँड हायलॉनिक ॲसिड शीट फॉर रेडियंट अँड हायड्रेटेड स्किन. हे केलं आहे. हे एक ॲलोवेराचं केलं आहे, ग्रीन टी अँड ॲलोवेरा मास्क. आणि हे केलं आहे गोल्ड शीट मास्क. हे 3च शीट्स ऑर्डर केलेत. हे तर दुबईला पण मिळतात काहीतरी 10 दिरामला, पण मी इथून हे घेऊन चालली आहे. तर हे होतं माझं नायकाचं कॉस्मेटिक हॉल. हे सगळे प्रोडक्ट्स आता मी परचेस तर केले आहेत आणि मी घेऊन जाणार आहे पूर्ण हे सगळं दुबईला. आणि मेकअप घरच्या घरी शिकणार आहे, तर माझे मेकअप व्हिडिओज पण येऊ शकतात. दुबईमध्ये जर कोणी तुम्ही राहत असाल किंवा दुबईला कोणते कॉस्मेटिक्स जे फेमस आहेत, नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. हे दुबईला पण मी रिव्ह्यू करणार आहे की कितीला हे सगळं गोष्टी जर भेटल्या तर कितीला मिळतात आणि किती डिफरन्स आहे याच्यामध्ये. तर माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला ह्या व्हिडिओला पण लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट करत राहा. असेच नवीन नवीन व्हिडिओज, मेकअपचे, लाईफस्टाईलचे आणि ट्रॅव्हल व्हिडिओज आणि फूड ब्लॉग, म्हणजे ओव्हरऑल सगळंच माझ्या चॅनलवर मी घेऊन येत जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.